मुलीला पण चावलेलं आहे. हिला पण चावलेलं आहे. आमच्या कॉलनीत 3 घटना घडलेल्या, 3 लहान मुलांना चावा घेतलेला आहे. तर तिला आम्ही खूप दवाखाने वगैरे चालू आहे, इंजेक्शन्स वगैरे. सगळे कुत्रे पिसाळलेले आहेत. प्रत्येक कॉलनीत एका कॉलनीमध्ये जर काढायला गेलं तर 10 कुत्रे निघतील. कॉलनीमध्ये 2-3 मुलांना कुत्र्यांनी चावा वगैरे घेतला आणि त्यांच्या मागे पडाले सुद्धा आहे. आता नारायणनगर मधली घटना झाली. तसं जर काही झालं तर मग प्रशासन केव्हा बघणार आहे? जेव्हा काही झाल्यावर बघणार आहे का इथं? रामानंद नगरचे रहिवासी आहे, कपिलेश्वर महादेव मंदिराजवळचे. तिथं खूप भटक्या कुत्र्यांनी खूप त्रास देणं सुरू केलेलं आहे आम्हाला. तर माझ्या मुलीला आता मुलीच्या मागे 2-3 दिवसापूर्वी कुत्रं लागलेलं होतं. तर तिला आम्ही खूप दवाखाने वगैरे चालू आहे, इंजेक्शन्स वगैरे. तसेच आता ह्या मुलाच्या मागे लागलेलं होतं, इथं ह्या मुलीच्या मागे लागलं होतं. मग आता याला काही झालं, आता नारायणनगरमधली घटना झाली. तसं जर काही झालं तर मग प्रशासन केव्हा बघणार आहे? जेव्हा काही झाल्यावर बघणार आहे का इथं? मग आता काहीतरी बंदोबस्त करा याचा. जेवढे पण कुत्रे असतील त्याला सगळ्यांना तुम्ही पकडून कुठेतरी घेऊन जा. साधारण किती कुत्रे परिसरामध्ये? साधारणतः 6-7 तरी आहेत. जास्त आहे. ह्या कॉलनीमध्ये वेगळे, त्या कॉलनीमध्ये वेगळे, असे कॉलनी वाईज वेगवेगळे. अच्छा, बरं. ह्या मुलीला कुत्रं चावलं होतं का? हो, बरं. ट्रीटमेंट? माझ्या मुलीला पण चावलेलं आहे. हिला पण चावलेलं आहे. कधी? तरी हिला आता 8 दिवसापूर्वी चालू होतं. हिला तरी महिना झाला. अच्छा. आणि याच्या मागे लागलं होतं. मग मुलं काय, ते कुत्रं आलं म्हणजे मुलं धावत पडतात. आणि अजून जर 2-3 तिकडनं आले कुत्रे म्हणजे मग ते नारायणनगर सारखी घटना होती. तोपर्यंत वाट बघाल का आपण? आम्ही रामानंद नगरमध्ये रहिवासी असून आमच्या विविध भागात कॉलन्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात मोकाट कुत्र्यांचं वास्तव जास्त झाल्यामुळे इथं नगरपालिकेने, प्रशासनाने लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा यासाठी एक स्पेशल टीम मागच्याच हप्त्यामध्ये आमच्या कॉलनीमध्ये 2-3 मुलांना कुत्र्यांनी चावा वगैरे घेतला आणि त्यांच्या मागे पडाले सुद्धा आहे. जर इनकेस नारायणनगर सारखी पुन्हा घटनेची पुनरावृत्ती झाली तर प्रशासन कोणाला जबाबदार आहे? आमच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये जवळपास कपिलेश्वर महादेव मंदिराचा सुरुवातीचा भाग, तिथून तर पंढरीनाथ नगर, अमरनाथ नगर, रामानंद नगर, सरस्वती नगर या सर्व भागामध्ये जवळपास 70 ते 80 कुत्र्यांचा टोळका आहे. कॉलनी धरले तर. आणि प्रत्येक घरात जवळपास 2-2 लहान तरी लेकरं आहेत. हे तुम्ही लेकरं बघू शकता. संध्याकाळी सकाळी जे खेळायला येतात ग्राउंडवर ते सुद्धा त्यांचं बंद झालेलं आहे. संध्याकाळचा नागरिकांचा जो जॉगिंग माणूस दिवसभर काम करतो आणि थकलेला वागल्या संध्याकाळी जॉगिंगच्या हिशोबाने फिरायला जातो. कुत्र्यांचा हैदोस एवढा झालेला आहे की संध्याकाळचे नागरिकसुद्धा त्या कुत्र्यांच्या भीतीने बाहेर येत नाही. आणि आता या आठवड्यातच आमच्या कॉलनीत 3 घटना घडलेल्या, 3 लहान मुलांना चावा घेतलेला आहे. त्या पुढे काही मोठी घटना घडू नये त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं आणि आमचा सामान्य नागरिकांचा आवाज नगरपालिकेपर्यंत पोहोचवावा आपण, अशी आम्ही अपेक्षा करतोय. आणि त्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. सर्वप्रथम या ठिकाणी सांगू इच्छितो, आणि जे नारायणनगरची घटना झालेली आहे भटक्या कुत्र्यांपासून, ती अतिशय दुःख आणि वेदनादायी घटना आहे. एक लहान बाळ, 10 वर्षाचं बाळाचा मृत्यू झालेला आहे. इथे प्रत्येक कॉलनीमध्ये आता आमच्या अमरनाथ नगरच्या चौकामध्ये कमीत कमी 15-20 कुत्र्यांचा टोळका बसलेला असतो. कोणी लहान मुलगा गेला की त्यांच्या मागे लागायचं. सगळे कुत्रे पिसाळलेले आहेत. प्रत्येक कॉलनीत एका कॉलनीमध्ये जर काढायला गेलं तर 10 कुत्रे निघतील. अशा जवळपास इथे 15-20 कॉलन्या आहे. तरी नगरपालिकेने इकडे लक्ष द्यावं. आणि जेवढे भटके कुत्रे आहेत, फक्त आमचाच एरिया नाही आहे, अमरनाथ नगर, पंढरीनाथ नगर हाच एरिया नाही, तर पूर्ण भुसावळमध्ये कुत्र्यांचा त्रास झालेला आहे. आणि हे जेवढे भुसावळमधले पिसाळलेले कुत्रे आहेत यांना लवकरात लवकर जेरबंद करून नगरपालिकेने त्यांना कुठेतरी एक अज्ञातस्थळी सोडण्यात यावं आणि सगळे नागरिकांना निश्चिंत करण्याचं आश्वासन नगरपालिकेने द्यावं.
काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संसारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. तुमची आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, करगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. शिवबांच्या धोरणांची, रयतेच्या हक्काची, मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा, कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटते हो, हो, हो. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संसारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. तुमची आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, करगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.